देशामधल्या बहुतांश राज्यांमध्ये सत्ता स्थापन करून प्रादेशिक पक्षांना नामोहरम करणाऱ्या भाजपचा आगामी काळामध्ये सामना करण्याच्या दृष्टीने शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। पवार गटाच्या विलीनीकरणाविषयी काँग्रेसकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यामधल्या नेत्यांसोबत काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी सध्या चर्चा करतायत। राज्यामधल्या नेत्यांच्या भूमिकेच्या संदर्भात हायकमांडकडून विचारणा केली जात असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली। नाना पटोले आज सकाळीच नागपूरवरून दिल्लीसाठी गेलेले आहेत। शरद पवार गटाच्या विलीनीकरणावरती काँग्रेस सकारात्मक आहे, मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून विलीनीकरणासाठी नकार येतोय। दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला याआधीच विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला होता अशी माहिती काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। आणि यावरती उत्तर देत असताना पटोलेंनी आधी स्वतःच्या पक्षाची मोड बांधावी, आमची काळजी करू नये असं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। शिवाय सध्या विलीनीकरण किंवा पक्ष विलीनीकरणाविषयी कुठलाही प्रस्ताव किंवा चर्चा नसल्याचं देखील शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादीचं पवारसाहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता। आपण मला असं वाटतं की आता जे काही देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळेस मताचं विभाजन जे केलं होते मोठ्या प्रमाणात ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं, अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे। नाना पटोलेंनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी। सध्या महाराष्ट्रामध्ये बघितल्यानंतर एकत्रितपणे त्यांनी त्यांच्या पक्षाची पहिली मोठ बांधावी, संघटितपणे त्यांनी त्याप्रमाणे पक्षाच्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवावी। मला वाटतं की आमच्या पक्षाच्या बाबतीमधला निर्णय हे आम्ही घेतो। मला वाटतं की आज कुठल्याही प्रकारची तशी चर्चा नाही आणि तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नाही आहे। त्याप्रमाणे आघाडी म्हणून आम्ही सगळेजण हसत खेळत काम करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे आम्ही या असलेल्या केंद्राच्या विरोधामध्ये काम करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत। दरम्यान आजही संजय राऊतांनी विलीनीकरणाच्या चर्चेला हवा दिली आहे। बघूयात काल संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलं होतं आणि आज ते नेमकं काय म्हणाले। काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये। काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे। पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे। माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल। काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या प्रत्येक पक्षाला स्वतंत्र मत आणि स्वतंत्र नेता आहे। मग ते बिजू जनता दलाचे नवीन पटनायक असतील, इथे माननीय शरद पवार साहेब असतील, कुठे ते जगन असतील आंध्रमध्ये, हे सगळे काँग्रेसचे किंवा KCR असतील, ममता बॅनर्जी असतील, हे सगळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत। मी इतकंच म्हणालो, जर असं होणार असेल तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे। ते महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची विचारधारा ही जन्मतःच काँग्रेसपासून आहे। त्यांनी या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्यानं उभा केला तर आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनाही बळ मिळेल। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि TMCच्या काँग्रेसमधल्या विलीनीकरणावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नेमकं काय म्हणाले बघूया। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही। तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो, कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही। याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते। त्यामुळे आमचं याच्यावर
कुठली आमची प्रतिक्रिया नाही. आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच. मला वाटत नाही की शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई सुळे जसा निर्णय करतील. निर्णय केला तर शुभेच्छा आहे त्यांना, पण काँग्रेसचं काय त्यांचा इतिहास राहिला हे पवार साहेबांनी सुप्रियाताईला माहिती आहे. काँग्रेसमध्ये कोणी कोणाला विचारत नाही. एका घराणेशाहीमध्ये पक्ष पुढं जातो आहे. अशा पक्षामध्ये जिथे सार्वजनिक स्वरूपाने कुठलाही निर्णय होत नाही, जिथे कुठलाही कोर कमिटी किंवा त्या ठिकाणी काही पार्लमेंटरी बोर्डात निर्णय होत नाही, एकाधिकारशाही चालतं, अशा पक्षामध्ये मात्र मला असं वाटतं फार काही कोणी जाणार नाही. आणि काँग्रेस पार्टी आता अशी झाली आहे, तिला शेवटची घरघर लागलेली आहे. आणि त्यामुळे डुबत्या जहाजात मला वाटतं कोणी बसणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एकसारखीच असल्याचं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही जी विचारधारा आहे या संदर्भात बाळासाहेब थोरात आज बोलत होते. मला या प्रस्तावाबाबत माहित नाही, पण एक माहिती आहे की काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेब म्हणेल मी, तर विचारधारेत तर काही आमचा फरक नाही आहे. दोन ठिकाणी आम्ही आहोत, एवढंच त्यातलं खरं आहे. आणि पवार साहेब हा प्रतिगामी विचार स्वीकारू शकत नाही या मताचा मी आहे. त्यामुळं काही होऊ शकतं. यापूर्वी काय झालं मला माहीत नाही, पण पुढे काही होऊ शकतं.